नमस्कार मंडळी, मी इथे बटाट्याची साल काढून घेतले आणि त्यानंतर ते लांबट असे कापून घेतले। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व बटाट्याचे काप घालून घ्यायचे। घातल्यानंतर एक साधारण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला छान याची उकळी येईपर्यंत हे सर्व बटाटे शिजून घ्यायचे। आता बघू शकता बटाटे खाली होते आणि जशी उकळी आली ते बटाटे शिजले की ते वरती येतात। मग समजून जायचं की आपले बटाटे छान असे शिजलेले आहेत। आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, एक साधारण 5 ते 7 मिनिटं हे बटाटे आपल्याला फक्त शिजून घ्यायचे आहेत। आता हे बघा याप्रमाणे आपण सर्व काढून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ। थंड झाले की आपल्याला ह्याच्यावरती एक साधारण 2 ते 3 चम्मच मैदा घालायचा आहे आणि सर्व हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे चम्मच पोह्याच्या चम्मचनीच मैदा घालायचा आहे। आता आपण हे सर्व मिक्स केलं तर त्यासाठी आता हे थोडंसं साईडला ठेवूया आणि त्यानंतर एक बॅटर बनवूया। त्यासाठी मी परत मैदा घेतला आहे। इथे मी 4 चम्मच मैदा घातला आहे, बघू शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काळे मिरी पूड घालणार आहोत। त्यानंतर हे लाल तिखट आहे, लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे आपलं जिरं पावडर आहे ते घातले आणि थोडं धने पावडर आहे। आता आपल्याला इथे थोडं थोडं करून पाणी घालून याचं घट्ट असं बॅटर बनवायचं आहे। खूप पतलं नाही किंवा खूप घट्ट नाही, याप्रमाणे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची। आता थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करूया। तुम्हाला हवी तर करू शकता किंवा स्किप केली तरी चालेल, पण एक छान त्याला चव येते त्यासाठी आपण इथे कोथिंबीर ॲड केली आहे। आता याप्रमाणे बघा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डिप करून दाखवते। हे बघा याप्रमाणे आपल्याला ते बटाटे आता ह्याच्यामध्ये बुडून घ्यायचे आणि आपल्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। एक साधारण क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत। एक क्रिस्पीनेस आला की बघू शकता किती छान आपली चटपटीत बटाटा चाट अशी तयार झालेला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।